नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 ला आपण आता लेक्चर सिरीजला सुरुवात करत आहोत। तर आजचा आपला टॉपिक जो आहे तर तो आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच काय आहे आयसीटी म्हणजेच कॉम्प्युटर रिलेटेड आपण टॉपिक चालू करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। फर्स्ट वन आयसीटी मध्ये कॉम्प्युटर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। आपण कॉम्प्युटर बद्दल आज थोडंसं त्याचं आपण हे बघणार आहोत। बघा, कॉम्प्युटरची जर सिम्पली डेफिनेशन जर बघितली किंवा सिम्पली जर मीनिंग बघितलं तर कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे। ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे दॅट कॅन स्टोअर प्रोसेस अँड सेव्ह डाटा। हे काय करत असतं, प्रोसेस करत असतं, सेव्ह करत असतं, डाटा करत असतं। आणि कॉम्प्युटर जर बघितलं तर युजली परफॉर्म व्हरायटी ऑफ टास्क, म्हणजे काय खूप साऱ्या प्रकारचे फंक्शन किंवा काम ते करत असतं। आणि त्याच्यामुळे काय होतं की सिम्पली आपली लाईफ इज अ कम्फर्टेबल होत असते, अशी आपल्याला सिम्पली डेफिनेशन सांगता येईल। नेक्स्ट जर बघितलं आपण तर अजून रोल ऑफ आयसीटीचा म्हणजे कॉम्प्युटरचा आयसीटीमध्ये तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये इन्क्लूड जर बघितलं तर काय काय असतं, तर कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल आणि इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी सिस्टम असेल, सच ॲज रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल अँड प्रोजेक्टर अमंग अदर्स असेल। इट्स वाईल यूज इन द टुडेज एज्युकेशनमध्ये, म्हणजे आयसीटीचा आपल्याला खूप मोठा रोल एज्युकेशनमध्ये बघायला भेटणार आहे। त्याचे आपण काही आज फायदे आणि तोटे बघणार आहोत। ओके, चला तर बघूया फर्स्ट लेक्चर मेरिट्स ऑफ आयसीटी इन एज्युकेशन। म्हणजे बघा फायदे आणि तोटे आयसीटीचे काय आहेत। तर बघूया फर्स्ट वन फायदे। फर्स्ट जर बघितलं आपण तर इट्स इन्हान्स द मोड ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे कम्युनिकेशन संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशनसाठी हा आपल्याला खूप महत्त्वाचा एक फॅक्टर आहे आणि तो आपलं कम्युनिकेशनमध्ये प्ले रोल करत असतो, म्हणजे महत्त्वाचा रोल करत असतो। नंतर बघितलं आपण तर कॉस्ट एफिशियंट आहे। आयसीटी हे जे आहेत तर आपल्याला खूप कमी किमतीमध्ये जास्त फायद्याचं काम आपलं हे करत असतं। जसं की एखादा मेल पाठवणं असेल, ईमेल करणं असेल, एखादी फाईल डाउनलोड करणं असेल किंवा वॉट एव्हर डाटा ॲनालिसिस करणं असेल, त्याच्यामुळे आपण इट्स ऑल्सो कॉस्ट एफिशियंट। नंतर बघा आयसीटीचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की टीचिंग अँड लर्निंग मेथड्समध्ये जे आपण शिक्षण घेत असतो, बरोबर आहे की नाही, त्यामध्ये जर आपण आयसीटीचा खूप मोठा फायदा किंवा रोल्स आहेत आपल्यासाठी, एज्युकेशनसाठी असेल किंवा अदर ॲक्टिव्हिटीसाठी असेल। मेन म्हणजे आपल्याला लर्निंगसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण इट्स अ डिजिटलाइज ॲनिमेशन आपण वापरू शकतो। एखाद्या मेथड्स आपल्याला अवघड जात असेल तर ते आपण वेगळ्या पद्धतीने आयसीटीमध्ये समजून घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ द कॉम्प्युटरच्या साह्याने। नंतर बघा आपल्याला आयसीटीमध्ये बघा इन्हान्स द डाटा अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी। आपल्याला आयसीटीमध्ये बघा की सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहेत, कारण डाटा आपला जो असतो तो सिक्युअर असला पाहिजे, त्याच्यामुळं ते आपल्याला ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत असतं। नंतर बघा मिनिमाइज द कॉस्ट अँड सेव्ह द टाईम। आयसीटीमुळे काय होत असतं की आपला कॉस्ट जी आहे तर ती कमी झालेली आहेत आणि टाईम पण काय झालेला आहे, सेव्ह झालेला आहे। याचा फायदा असा की सपोज आता बघा आपणच बघा आपण काय करतोय, डिजिटली व्हर्च्युअली कम्युनिकेशन करत आहोत। मग सपोज तुम्हाला हेच लेक्चर जर क्लासरूममध्ये अटेंड करायचं असेल तर तुम्हाला येण्या जाण्यासाठी खूप खर्च लागला असता, टाईमही वाया गेला असता। त्यापेक्षा तुम्ही जर आयसीटी यूज केलं तर तुमचा जो टाईम आहे, टाईम काय होणार आहे या ठिकाणी सेव्ह होणार आहेत आणि तुमचे पैसेही वाचणार आहेत, त्यामुळे तुम्हाला लर्निंगसाठी खूप मदत होणार आहेत। नंतर काय इझी स्टुडंट मॅनेजमेंट, या बघा यामध्ये स्टुडंट जे आहेत तर इझी मॅनेज करता येतात। नंतर ॲटोमॅटिक सोल्युशन टू मॅन्युअल पेपर बेस्ड प्रोसेस अँड प्रोसिजर, बघा इथं सगळं जे ॲटोमॅटिक आहे त्यामध्ये आपल्याला काही मॅन्युअल्स असतात ते यूज करू शकतो आपण। नंतर बघा इंटरॅक्टिव्ह अँड कोलॅबरेटिव्ह टीचिंग अँड लर्निंग, विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये काय एक इंटरॅक्टिव्ह आणि कोलॅबरेशन तयार करण्याचं काम हे एक आयसीटी थ्रू केलं जातं आणि त्यामुळे आपल्याला लर्निंगमध्ये खूप याचा ॲडव्हान्टेजेस आपल्याला पाहायला भेटतात। डायरेक्ट क्लासरूम टीचिंग, म्हणजे बघा आपण कितीही दूर असलो तरी आपल्याला आयसीटी थ्रू काय होतं आहे की डायरेक्ट क्लासरूम कम्युनिकेशन टीचिंग करता येते। मीच बघा आपणच बघा आता मी बघा इथे लेक्चर घेतोय, तुम्ही इंडियामध्ये असेल किंवा वर्ल्डमध्ये कुठेही असेल तर तुम्ही ॲज लाईक फिलिंग क्लासरूमसारखं काय करताय, फील करतात आणि तुम्ही लेक्चर अटेंड करतात। नंतर बघा आयसीटीचा काय स्प्रेड अवेअरनेस ऑफ द सोशल इम्पॅक्ट अँड टेक्नॉलॉजी चेंज इन द एज्युकेशन। आता जे काही नवीन टेक्नॉलॉजी एज्युकेशनमध्ये येत असतात त्यांचं अवेअरनेस करणं, स्प्रेड करणं, त्याचं आपल्याला पर्टिक्युलर ट्रेनिंग असेल, काय इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला प्रोव्हाइड करणं, हे झाले आयसीटीचे फायदे। आता बघा कॉम्प्युटर हे खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो। खरं सांगायचं म्हणजे जर आत्ताच्या जमान्यामध्ये जर कॉम्प्युटर नसतं तर आपल्याकडे
बघा आपल्याला आता लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये आपल्याला स्टडीसाठी लिमिटेशन आले असते, किंवा आपण लॉकडाऊनमध्ये स्टडी घेऊ शकलो नसतो, प्रिपरेशन करू शकलो नसतो स्टडीचं. तर त्यासाठी आपल्याला बघा ICTनं खूप महत्त्वाचा रोल केलेला आहे. ओके, नंतर बघूया डिमेरिट्स. म्हणजे बघा एखादी गोष्ट चांगली असली तर त्याचे काय आहेत, आपल्याला काही तोटे आहेत, आणि चांगले आणि वाईट दोन्ही गुण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर चला बघूया आपण बघूया तोटे काय आहेत. बघा मिसलिडिंग अँड मिसगाइडिंग इन्फॉर्मेशन. कधी कधी काय होतंय की मी बोलतोय, मी सांगतोय, त्याचं काय होतं की मिसलिडिंग होते. तुमचं अंडरस्टँडिंग कसं आहे, माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, आणि तुम्ही ऐकण्याचा किंवा त्याचा काय मिनिंग घेता, त्याच्यामुळे कधी कधी मिसलिडिंग होऊ शकते. नंतर बघा रिस्क ऑफ सायबर अटॅक्स. आता बघा आपलं ICT खूप महत्त्वाचं झालेलं आहे, पण जर आपला काही इन्फॉर्मेशन किंवा काही डाटा असेल आणि तो काय करतोय, कोणी एखादा हॅकर्स असेल, तो काय करू शकतो, हॅक करू शकतो. याची एक तोटा आहेत आपल्याला, आपला जी प्रायमरी किंवा सिक्युअर इन्फॉर्मेशन आपली चोरी जाऊ शकते. नंतर बघा रिस्क टू ट्रॅडिशनल बुक अँड हँडरायटिंग मेथड्स. आता ICT आल्यामुळे काय झालंय मित्रांनो, की जे आपली ट्रॅडिशनल होती, आपण बुक्स वापरायचो, त्यातून नोट्स काढायचो, ती आता काय होते की त्यामध्ये रिस्क झाली. म्हणजे ती काय होते की एंड व्हायच्या मार्गाला आलेली आहेत. अलग लक्षात. त्याच्यामुळे मग त्या मेथडला, ट्रॅडिशनल मेथडला किंवा ब्लॅकबोर्ड मेथड असेल, त्याच्यामुळे काय झालंय, रिस्क निर्माण झाली, त्या नामशेष होऊ शकतात. हे आहे तोटे ICTचे. नंतर काय इम्प्लिमेंटिंग कोर्स अँड इट्स इंटरनेट फॉर द रिप्लेस कन्व्हर्जन एज्युकेशन सर्क्युलर. नंतर बघा मॅनेजिंग कोर्स ऑनलाईन डिफिकल्टी. आता एखाद्याला जर त्या कोर्सबद्दल त्याला काय करायचं आहे, ICT यूज करायचं आहे, पण जर त्याला नॉलेज नसेल, त्याला मॅनेजमेंट करता येत नसेल, किंवा ते जर डिफिकल्ट असेल, तर तो काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही. नंतर मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फायदे आहेत. आता ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं काही जण मिसयूज पण करतात, काही चांगल्या कामासाठी करतात, काही वाईट कामासाठी करतात. हे काय त्याचं वाला तोटा आहेत. म्हणजे मिसयूज पण आपल्या टेक्नॉलॉजीचा, ICTचा काय करतात, मिसयूज पण होऊ शकतो किंवा लोक करतात. नॉट ॲसेसेबल एव्हरीवेअर्स. आता बघा, आता जर तुमच्याकडे ICT आहेत, पण त्याला जर इंटरनेट नसेल, पर्टिक्युलर काही भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल, कॉम्प्युटर नसेल, तर ते विद्यार्थी, ते पर्सन काय करू शकतो, ॲसेस करू शकतो का, नाही करू शकत. दिस इज द लिमिटेशन आहेत. ओके, नंतर टीचिंग रिक्वायर्ड एक्सपेरिमेंट्स टू हँडल ICT. आता टीचिंगमध्ये आपल्याला काय की एक्सपिरियन्स असला पाहिजे की ICT टूल्स जे आहेत कसे हँडल करायचे, त्याबद्दल जर आपल्याला एक्सपिरियन्स नसेल, नॉलेज नसेल, तर आपण बेटर प्रेझेंटेशन काय करू शकत नाही, होऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे की जे समोरचा पर्सन असेल, ज्याला लर्निंग करायचं आहे, तो काय होणार आहे, बोरिंग होणार आहे, मिसलिडिंग होणार आहेत, किंवा डिफिकल्टी क्रिएट होणार आहेत, आणि ॲसेसेबल पण होणार नाही. इम्प्लिमेंटिंग कॉम्प्युटर अँड इंटरनेट इज एक्सपेन्सिव्ह. आता बघा प्रत्येक जण कॉम्प्युटर आणि इंटरनेट घेऊ शकतोय का, नाही. कारण काय की हे जे आहेत, कॉम्प्युटर असेल किंवा इंटरनेट असेल, हे काय एक्सपेन्सिव्ह आहेत, कॉस्टली आहेत. त्याच्यामुळं इट्स वन टाईप ऑफ द लिमिटेशन. हे काय त्याचं एक लिमिटेशन आहे. फ्यू बिलीव्ह दॅट कॉम्प्युटर कॅन लिमिट इमॅजिनेशन. आता बघा आपण काय करत असतो की जर आपल्याकडे कॉम्प्युटर नव्हता, तर आपण कॅल्क्युलेशन असेल, काही प्रेझेंटेशन असेल किंवा काय असेल, तर आपण पहिलं थिंकिंग करत नव्हतो, काय थिंकिंग करत होतो की याचं कसं झालं पाहिजे, काय केलं पाहिजे. बट आपल्याला जी थिंकिंग जे आहे तर ICTमध्ये कमी लागते, की जे टूल्स आहेत ते आपण अप्लाय करून इझिली अट्रॅक्टिव्ह प्रेझेंटेशन बनवू शकतो किंवा इझिली आपण यूज करू शकतो. मग यामध्ये आपल्याला काही विचार करायची गरज आहे का, नाही. त्याच्यामुळे काय म्हणतात की सांगतात की इमॅजिनेशनला लिमिटेशन येत असतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या लेक्चरमधले छोटेसे फायदे आणि तोटे ICTचे. ओके, तर मित्रांनो, आपलं ICTचं लेक्चर सिरीज चालू झालेली आहेत. आपल्याला कंटिन्यू त्यावरती व्हिडिओ आता भेटत जातील. पण तत्पूर्वी बघा महाराष्ट्र सेटचा फुल कोर्स जे आहेत, ओके, हा जो फुल कोर्स आहे यामध्ये 35 MCQ आपल्याला MCQ टेस्ट आपल्याला भेटतील इन द फॉर्म ऑफ द गुगल फॉर्ममध्ये. त्यामध्ये तुम्हाला त्याचं आन्सर पण असेल आणि त्याचा रिव्ह्यू पण असेल. आणि अजून एक सांगायची गोष्ट की आपल्या ज्या क्लासच्या ज्या नोट्स आहेत, तर नोट्स तुम्हाला भेटून जातील अगदी कमी दरामध्ये. आणि प्रॅक्टिससाठी MCQ आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनची PDF आहे, ती पण तुम्हाला काय होईल, भेटून जाईल. तुम्हाला जर हे जे परचेस करायचं असेल, अगदी कमी दरात आपल्याला उपलब्ध दिलेले आहेत. तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल आहेत, तुम्ही घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला, आपल्या सेटच्या परीक्षेच्या तयारीला जर तुम्ही आत्ताच लागले, तर तुम्हाला येणाऱ्या
नेक्स्ट सेटमध्ये नक्कीच यश भेटेल मित्रांनो. तर तुम्हाला असंच काही अपडेट जर हवं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. प्लीज गो डिस्क्रिप्शन अँड परचेस अवर कोर्स. इट्स व्हेरी इफेक्टिव्ह फॉर द पेपर फर्स्ट.